नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? नक्कीच तुम्ही अभ्यासामध्ये गुंतलेले असाल. आपण पाठीमागे बोलतो मराठी हा पाठ पाहिलेला आहे. त्याचा स्वाध्याय तुम्ही मला पाठवलेला आहे. बऱ्याच मुलांनी सुंदर हस्ताक्षरामध्ये स्वाध्याय पाठवण्याचं काम केलेलं आहे. काही राहिलेही असतील, तेही आपला स्वाध्याय पूर्ण करतील याची मला खात्री आहे. मित्रांनो, या कोरोनाच्या महामारीमध्ये आपण थांबलेलो नाहीत. घरी आपला अध्ययन चालू आहे. छान पद्धतीने तुम्ही अभ्यास करत आहात, याचा मला मनस्वी आनंद आहे. मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 3 आजी कुटुंबाचे आगळ हा पाठ पाहणार आहोत. आजी कुटुंबाचं आगळ. आगळ म्हणजे वाड्याचा दिंडी दरवाजा. दिंडी दरवाजा म्हणजे वाड्याचा मुख्य दरवाजा. आणि या मुख्य दरवाजाला लावण्यासाठीचा जो लाकडी ओंडका असतो त्याला आगळ म्हणतात. लेखक आहेत महेंद्र कदम. जन्म 1972. पाठाचं शीर्षक अत्यंत समर्पक आहे. आजीला कुटुंबाची आगळ म्हटलेलं आहे, कारण आगळ ही वाड्याचं संरक्षण करणारं कवच असतं आणि आजी कुटुंबाचं संरक्षण करणारं कवच आहे. म्हणून लेखकाने आजीला कुटुंबाचं आगळ असं म्हटलेलं आहे. आगळ दाराला लावलेला आडसर आणि आजी कुटुंबाचा आधारस्तंभ. म्हणून या ठिकाणी लेखकाने आजीला कुटुंबाचं आगळ असं म्हटलेलं आहे. आपण परिचय पाहू. लेखक मराठीचे अभ्यासक आहेत. मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, कवितेची शैली ही त्यांची भाषाविषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही त्यांची समीक्षा ग्रंथ आहेत. धूळ पावलं ही त्यांची कादंबरी आहे. मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा हे त्यांचे संपादन आहे. तो भितो त्याची गोष्ट हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. आणि कवितेची शैली या पुस्तकाला 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ख्यातनाम लेखक आहेत. ग्रामीण जीवनाचं सुंदर वर्णन करणारे लेखक आहेत. त्यांचा हा पाठ अत्यंत विचार करायला लावणारा आहे. काय सांगितलेलं आहे पाठामध्ये? ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. पाठाची मध्यवर्ती कल्पना अनुपम म्हणजे अतिशय सुंदर दर्शन या पाठातून घडते. कशाचं सुंदर दर्शन घडते? ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडते. आणि खरंच मित्रांनो, आपला भारत देश हा जगामध्ये संस्कृतीच्या बाबतीमध्ये विचार केला तर नंबर 1 वर आहे. आणि या ग्रामीण भागातील जी संस्कृती आहे ती अत्यंत सुंदर संस्कृती आहे. त्याच सुंदर संस्कृतीचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे.
कृषीप्रधान देश आहे. प्रमुख व्यवसाय शेती आहे. ग्रामीण जीवन हे कष्टकऱ्यांचे जीवन आहे. ग्रामीण संस्कृतीचा कणा एकत्र कुटुंब पद्धती आहे. मित्रांनो, लेखक महेंद्र कदम आपल्याला या ठिकाणी सांगतात, ग्रामीण संस्कृतीमध्ये असणारे मानवी नातेसंबंध, त्यांच्यामध्ये असणारी सुरक्षितता आणि त्यांचं परस्परावलंबन या सगळ्याचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी. या आजीचं अनुपम वर्णन लेखकांनी केलेलं आहे. मित्रांनो, अगोदर सांगितल्याप्रमाणे भारत हा खेड्यांचा देश आहे. कृषीप्रधान देश आहे. प्रमुख व्यवसाय शेती आहे. ग्रामीण जीवन हे कष्टाने भरलेलं आहे. या ग्रामीण जीवनामध्ये आधारस्तंभ जो असतो तो असतो शेतकरी. त्याला जोडीदार असतात 12 बलुतेदार, 18 आलुतेदार. हे सर्व एकमेकात मिसळलेले असतात. ग्राम संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. ग्राम संस्कृतीचे महत्त्व या पाठातून लेखकाने सांगण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती आहे. भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून लेखक म्हणतात, ग्राम संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहतो, अतिथी देवो भव अशी ही आपली भारतीय संस्कृती आहे. ग्रामीण संस्कृतीचा विचार केला तर ग्रामीण जीवनामध्ये अनेक सुखदुःख येतात. या सुखदुःखाचा सामना करण्याची ताकद ग्रामीण संस्कृतीची आहे. खेड्यांची रचना, त्यांच्या रूढी परंपरा, चालीरीती, राहणीमान, आहारविहार, वेशभूषा, केशभूषा, भाषा, साहित्य इत्यादी सगळ्या घटनांचा आढावा ग्रामीण संस्कृतीमध्ये लेखकांनी घेतलेला आहे. म्हणून लेखक म्हणतात, या ग्रामीण घरांची रचना त्याच्यावरही या ठिकाणी या पाठामध्ये प्रकाश टाकलेला आहे. ग्रामीण भागातील लोकांची जीवन जगण्याची रीत त्याच्यावरही या पाठामध्ये प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे. कौटुंबिक नातेसंबंध जगण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. मित्रांनो, खरंच हा संस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण पाहतो, या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये मूल्यांचं संवर्धन होण्याऐवजी मूल्यांचा ऱ्हास आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा ऱ्हास होऊ नये यासाठी कौटुंबिक नातेसंबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा संस्कार ग्रामीण संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या काळामध्ये मुलांचे असणारे खेळ, त्यांना खायला मिळणारा रानमेवा म्हणजे रानात मिळणारी फळं, पालेभाज्या. काय मिळत नाही रानामध्ये, काय मिळत नाही शेतामध्ये, सर्व काही खायला मिळतं. कारं मिळतात, बोरं मिळतात, भोकरं मिळतात, जांभळं मिळतात.
पेरू मिळतात. हे आज शरीरासाठी अत्यंत पोषक आहे, हे खाल्लंच पाहिजे. पण हा रानमेवा सुद्धा आता दुर्मिळ होत चाललेला आहे. त्या रानमेव्याचंही वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण संस्कृती, कारण ही ग्राम संस्कृतीच भारतीय संस्कृतीचा पाया आहे. आणि याच संस्कृतीची अख्ख्या जगाला ओळख आहे. जगामध्ये नाव निघतं ते या भारतीय संस्कृतीचं नाव निघतं. अशी ही प्राचीन आपल्या भारताची संस्कृती आहे. याच ग्रामीण संस्कृतीचं महत्त्व सांगणारा हा पाठ आहे. आणि तोच संदेश लेखकाने या पाठातून दिलेला आहे. ग्रामीण संस्कृतीचं महत्त्व जाणण्याचा संदेश या पाठामधून लेखकाने दिलेला आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार लेखकाने केलेला आहे. आणि मित्रांनो, तीच खरी गरज आहे. आपण पाठाचं प्रकट वाचन अगोदर पाहू आणि पाठाला सुरुवात करू. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची. रापलेलं त्वचा कष्ट करून उन्हात अनात पाण्या पावसात कष्ट करून चेहऱ्यावर जे वर्ण पडतात, खुणा पडतात, काळे डाग पडतात, अशी रापलेली त्वचा. नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण म्हणजे रचना किंवा बांधणी, ताटकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का, आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. गुण्यागोविंदाने राहणे, अतिशय आनंदाने राहणे. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. एकाआड एक वेताला तरी ती खोंड नक्कीच द्यायची. त्यामुळं दावणीला कायम कपिलीचीच बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पाना सोडला की वासरू आकडायचं. न चरबीतल्या दुधाच्या धाराचं संगीत ऐकत चरबी भरण्याची वाट बघायची. चरबी भरली की पुन्हा वासरू सोडायचं न ग्लास घेऊन लाईनीत उभा राहायचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथंच संपून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरबी घरात आली की म्हातारी ढाळजातनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राहायची. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या. त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा. कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही म्हणून आम्हाला गोट्यात दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या.
कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवणं कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदलत जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तर तिला ती शिकवायची. पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली, सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती, स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. मित्रांनो, या ठिकाणी पाठाचं प्रकट वाचन आपण पाहिलेलं आहे. पहा, लेखक महेंद्र कदम यांनी अत्यंत सुंदर वर्णन या ठिकाणी त्यांच्या आजीचं केलेलं आहे. आजीचं व्यक्तिचित्रण रेखाटण्याचं काम केलेलं आहे. 5.5 फूट उंच असणारी, रंग गोरा, चेहऱ्यावर पडलेले लाल काळे थोडेसे डाग. कारण आपल्याला माहीत आहे, आपण ज्या वेळेस उन्हातान्हात कष्ट करतो त्यावेळेस आपला चेहरा हा मऊ मुलायम राहत नाही, तो लाल पडतो. रंगानं गोरी असल्यामुळं आजीचा चेहरा लाल पडायचा. त्वचेवर थोडे थोडे काळे व्रण होते. नवऱ्याचं निधन झालेलं होतं. संपूर्ण संसार अंगावर पडलेला होता. पण आजी खचली नाही, हिम्मत हारली नाही. तिनं अखंड कष्ट भोगलं, दुःख भोगलं, शेतात राबत राहिली, कष्ट करत राहिली, घर सांभाळलं, प्रपंच सांभाळला. एवढं सगळं सांभाळून आजीनं आपली तब्येत अत्यंत उत्तम ठेवली. वय वर्ष 70 असताना देखील हातात काठी आलेली नाही. 3ऱ्या पिढीवर हुकूमत गाजवण्याचं काम केलं. हुकूमत गाजवणे म्हणजे अधिकार गाजवणे. विचार करा मित्रांनो, वय वर्ष 70 असताना डोक्याचा केस पिकलेला नाही, यावरून आजीची प्रकृती आपल्या लक्षात येते. एक दातही पडलेला नाही, हातात काठीही आलेली नाही. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, परंतु चेहऱ्यावरचं तेज मात्र लपलेलं नव्हतं. 70 वर्ष वयामध्ये आजीनं आपली तब्येत अत्यंत सुंदर ठेवलेली होती, सदृढ ठेवलेली होती. यावरून लेखकाला इथं सांगायचं आहे की कष्टानं माणसाच्या शरीराची झीज होत नाही, कष्टानं माणूस कधी मरत नाही. ही जाणीव इथं या ठिकाणी आजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पायामध्ये नालाच्या वाहना असायच्या. आता ही नाल असते घोड्याच्या पायांना. अर्धवर्तुळाकृती लोखंडी पत्रा ठोकलेला असतो, जेणेकरून घोड्याच्या खुरांना त्रास होऊ नये, त्याच्या खुराची झीज होऊ नये. कारण त्याला प्रचंड धावावं लागतं, पळावं लागतं. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये कष्ट करणारा समाज, प्रत्येक गोष्ट जपून वापरणारा समाज, आपल्या चपला झिजू नये म्हणून आजी चपलाच्या टाचाला त्या ठिकाणी पत्रा लावायची. त्याला नालाच्या वाहना असं म्हटलेले. अंगात चोळी असायची, हिरवा आणि लाल 9वारी लुगडं असायचं, कपाळावर गोंधन असायचं. पूर्वीच्या काळी महिला गोंधन त्या ठिकाणी करायच्या, गोंधलं जायचं. जत्रामध्ये, यात्रामध्ये गोंधणारे लोक असायचे. कंपल्सरी होतं गोंधन. ते सुई असायची आणि त्या सुईनं टोचलं जायचं एकाच जागेवर.
वेगवेगळ्या प्रकारची नाव गोंदायची, ही परंपरा होती. आजही ती परंपरा चालू आहे. नवऱ्याचं निधन झाल्यामुळं त्या ठिकाणी ते कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून आजी काय करायची, आजी बुक्का लावायची. आणि अशा या आजीच्या छत्रछायेखाली म्हणजे आधाराखाली, आश्रयाखाली लेखकाचं कुटुंब अत्यंत आनंदाने, गुण्यागोविंदाने नांदत होतं, राहत होतं. मित्रांनो, लेखकाकडे गावरान गाय होती, अत्यंत सुंदर गाय. आणि आपल्याला माहीत आहे, आपण हे ग्रामीण भागामध्ये राहतो, शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून आपण गाई म्हशींचं पालन करतो. घराघरात शेळीसुद्धा असते, कोंबड्यासुद्धा असतात. ते आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचं काम करतात. तशी लेखकाकडे सुंदर अशा प्रकारची गाय होती, गावरान गाय होती. तिचं नाव त्यांनी कपिली ठेवलेलं होतं. एका आड एक वेताला बरोबर घोरं द्यायची. आणि घरच्या गायीनं दिलेलं घोरं हे विकत नाहीत खेड्यापाड्यामध्ये, त्याला लहानाचं मोठं करतात. आणि तेच यांच्या दावणीला बैल होती. दुधाला नंबर 1 होती. त्यांचे काका, त्यांचे वडील दूध काढायचे. दूध काढण्यापूर्वी त्या ठिकाणी लेखक ग्लास घेऊन, त्यांचे भाऊही ग्लास घेऊन त्या ठिकाणी गोठ्यात जायचे. वासराला सोडलं जायचं. कारण वासराला सोडलं नाही तर गाय पाना देत नाही, पानवत नाही गाय. दूध चोरण्याचं काम करते. शेवटी तिच्या बाळाला दुधाची गरज असते. म्हणून सुरुवातीला त्या ठिकाणी वासरू सोडलं जातं. ते थोडं पेलं की त्याला आकडायचं आणि नंतर मग दूध काढलं जातं. हे दूध काढल्यानंतर त्या ठिकाणी वासराला पुन्हा प्यायला सोडलं जातं. आणि मग यांची लाईन लागायची. त्यांना धारोष्ण दूध प्यायला मिळायचं. धारोष्ण म्हणजे अत्यंत ताजं गरम दूध असतं. सुरुवातीचं फेस येतो त्या दुधाला. मग ग्लासभर दूध यांना दिलं जायचं आणि ते मनसोक्त दूध प्यायचे. तोंडाला ग्लास लावायचे आणि गटा 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 मस्तपैकी गरम गरम दुधावर ताव मारायचे. ते दूध पिताना त्या ठिकाणी ओठावर त्या दुधाचा फेस लागायचा. म्हणून लेखक म्हणतात की मिशा येईपर्यंत आम्ही दूध पित होतो. पहा किती सुंदर जीवन होतं लेखकाचं. आपलंही जीवन त्याच पद्धतीचं आहे. कारण आपण ग्रामीण भागातले आहोत. की मग त्या ठिकाणी अर्धी चरवी दूध मुलांना वाटलं जायचं आणि ती चरवी राहिलेली अर्धी चरवी म्हणजे काय, दूध काढण्याचं भांडं. मग ती चरवी घरामध्ये नेली जायची. की मग यांची आजी ढाळजातून सोप्यात यायची. ढाळज म्हणजे बैठकीची जागा. वाड्यामध्ये स्पेशल दरवाजाच्या आतल्या बाजूला बैठक असायची. आणि ती आजही आपण जर जुने वाडे पाहिले तर ती बैठक आपल्याला पाहायला मिळते. त्या पद्धतीची बैठक त्या ठिकाणी होती. मग बैठकीतून सोप्यात यायची, ओटीवर यायची आणि त्या ठिकाणी बसून राहायची. हातात माळ असायची. माळेचा एक 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 मणी त्या ठिकाणी ओढत राहायची, म्हणजे जप करत राहायची. मग विठ्ठलाचं नाव असेल मुखामध्ये, प्रभू रामचंद्राचं नाव असेल मुखामध्ये, तो जप ती करत राहायची. पण जप करता करता सतत पुटपुटत राहायची, काहीतरी बडबड करत राहायची. कारण एकच, बाहेर बसण्याचं, ओटीवर बसण्याचं कारण एकच. का बसायची ती, त्याचं कारण लेखकाने सांगितलं आहे
की माझ्या आईने आणि धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये, चहा करून पिऊ नये असा धाक आजीचा होता. त्याचबरोबर दुसरं कारण, 4 सुना होत्या आणि त्या 4 सुनावर आजीचं बारकाईने लक्ष असायचं. कोणती सून कुणाच्या लेकराला कमी जास्त वाढील काय, कुणाला कमी जास्त देईल काय, आपल्याच मुलाला जास्त वाढील, दुसऱ्याच्या सुनाच्या मुलाला कमी वाढवण्याचं काम करेल. आणि लेखकाची आई थोरली होती, थोरली म्हणजे सगळ्यात वडीलधारी, आणि त्यामुळं ती इतर आपल्या जावांना जास्त काम सांगण्याचं काम करेल काय हेही पाहण्यासाठी आजी बाहेर बसायची, ओट्यावर बसायची. आजीनं सर्वांना कामं जी दिली होती ती क्रमाक्रमाने दिली होती, सर्वांना कामं क्रमाक्रमानं दिली होती, रोटेशनप्रमाणे. कुणालाही कमी जास्त काम येऊ नये, कुणाला जास्त काम येऊ नये, कुणाला कमी येऊ नये, प्रत्येकीला कामं वाटून दिली होती. धुण्याचं काम, भांडी घासायचं काम, भाकरी करण्याचं काम प्रत्येकीला काम दिलं होतं. आणि सारखं सारखं तेच काम प्रत्येकीला नव्हतं, तर त्याच्यावर बदलून बदलून सर्वांना सगळ्या कामाची त्यांनी वाटणी केली होती. आणि प्रत्येकीच्या कामावर आजीचं भारी लक्ष असायचं. कामातून कुणाचीही सुटका होत नव्हती. जर भाकरी करपल्या तर शिव्या द्यायची, तापड स्वभाव होता आजीचा. आणि जर गड्याने सरपण व्यवस्थित आणलं नाही तर त्या ठिकाणी बरोबर गड्याला सुद्धा बोलायची. म्हणजे चुकीला माफी नाही, इतकी श्रेष्ठ दर्जाची लेखकाची आजी होती.